या उपनिषदाचा बारकाईने अभ्यास होण्याची अत्यंत गरज आहे. आणि हा बारकाईने अभ्यास काही जण करतात आहे कडी लावलेला. श्री सुरेंद्र देव पुणे, सौ वासंती पांडे पुसद आणि श्री शंकरराव कुलकर्णी अहिल्यानगर या तिघांनी मिळून मांडुक्योपनिषदाच्या नोट्स तयार करण्याचा मानस घेतला आणि त्यांनी जिद्दीने हे लिहून काढलं. आणि हे बघा, मांडुक्योपनिषद आगम प्रकरण याची पीडीएफ तयार आहे आता सध्या. जे आपण मांडुक्याचा अभ्यास करतो आहे त्या अभ्यासाची ही पीडीएफ तयार आहे. सुरेंद्र देव, सौ वासंती पांडे आणि श्री शंकर कुलकर्णी अहिल्यानगर यांनी मांडुक्योपनिषद आगम प्रकरणाच्या पीडीएफ तयार केल्यात. या व्यतिरिक्त मांडुक्योपनिषदाच्या वैतथ्य प्रकरणाची पीडीएफ त्यांची तयार झालेली आहे. ज्या दिवशी लेखन होतं, बोलणं होतं, त्या दिवशी त्याच्या नोट्स काढून त्या प्रॉपरली सॉर्ट आउट करून सगळ्यांना मिळाव्या म्हणून ग्रुपवर सुद्धा ते टाकत आहेत रोजचं रोज. आणि त्याच्या या पीडीएफ आहेत आगम आणि वैतथ्य प्रकरणाच्या, या तिघांनी मिळून तयार केलेल्या. एवढी मेहनत घेतात आहे. त्याप्रमाणे सुकन्या सौ आशा पांडे या नावाने यवतमाळच्या पांडे वहिनींची मुलगी अंबेजोगाईहून लिहिते आहे. तिचं नाव अमृता पांडे आहे, पण तिला आपलं नाव नको आहे म्हणून मी तिला सुकन्या आशा पांडे असं नाव लिहायला सांगितलं. आणि ती सुद्धा स्वतंत्र नोट्स काढते आहेत पांडे वहिनींची आठवणी म्हणून, ती पण ग्रुपवर टाकते. अशा पद्धतीने सर्व साधकांना मदत व्हावी या दृष्टीने आपले 4 साधक प्रयत्नशील आहेत. याचं मला अतिशय कौतुक वाटतं. आणि त्या प्रयत्नाचं फळही दाखवलं. 2 पीडीएफ तयार आहेत. शिल्पाताई सहस्त्रबुद्धे पडत. आता शिल्पाबाईंनी सहस्त्रबुद्धेंचा मला काल फोन आला होता. कालच्या सोहळ्याचं त्यांनी अभिनंदन केलं, त्यांना खूप आनंद झाला. सध्या त्या पुण्यामध्ये आहेत आणि त्यांनी रोजच्या रोज नोट्स न चुकता घेतले आहेत. आता हे 3, अमृता पांडे 4 आणि शिल्पाबाईंनी सहस्त्रबुद्धे 5, असे 5 जण रोजचं लेखन करतात आहे. आणि जो विषय मांडला तेवढ्या भागावरच लेखन करतात आहे. आपणा सगळ्यांना अभ्यासात मदत व्हावी हा या सगळ्यांचा उद्देश आहे. आणि लेखन करणाऱ्यांचं अभ्यास जास्त चांगला होत असतो म्हणून प्रत्येकाने आपल्या नोट्स काढावे. शैला काकू सांगतात की अभ्यासकाची त्रिसूत्री, वही, पेन आणि पुस्तक ही अभ्यासकाची त्रिसूत्री आहे म्हणतात. ती त्रिसूत्री सगळ्यांनी घ्यावी आणि आपल्या 2-2, 4-4 वाक्याच्या नोट्स जर काढल्या तर हे पक्क होईल. कारण आता क्वांटम जंप आहे, अद्वैत प्रकरण आहे, आधीच आगम प्रकरणामध्ये संपूर्ण सिद्धांत मांडले. आणि न कश्चित जायते जीवो संभवोस्ते न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत् किंचिन न जायते. या उंचीवर असणारं मांडुक्योपनिषद आपल्याला शब्दबद्ध करून
परात्पर गुरु गौडपादाचार्य आपल्याला सांगतात आहे. आणि भगवत पूज्यपाद भाष्य लिहून त्याचं स्पष्टीकरण करतात आहे. परमपूज्य डॉक्टर काका ओवीबद्ध करून आपल्याला पचेल अशा पद्धतीने आपल्या समोर मांडतात आहे. आणि असं प्रकरण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आपण सगळ्यांना विनंती करतो की या अभ्यासाची सुरुवात करायची आहे. खूप दिवसानंतर कोण सतर्क आहे मला बघायचं आहे. आता आपण शांतीपाठाने प्रारंभ करूया. कोण म्हणतं शांतीपाठ? विसरलेत का सगळेजण? मी म्हणू का काका? हो म्हणा. जो पहिले विचारेल त्यालाच संधी आहे. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रियाणी शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो, जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुसे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करते काका. छान रसिकाताई, छान म्हटलं आपण. हम्म. फार बरं. एवढ्या दिवसाच्या सुट्टीनंतरही त्या जागरूक होत्या, हे कौतुकाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. अद्वैत प्रकरणाला प्रारंभ करूया. आणि अद्वैत प्रकरण आतापर्यंत ऐकलेल्या प्रकरणांपेक्षाही शॉकिंग आहे. काकांचा शब्द आहे बरं का, शॉकिंग आहे. म्हणजे ह्यात आपल्याला धक्क्यावर धक्के बसणार आहेत अशा तऱ्हेची व्यवस्था आहे. आणि धक्क्यावर धक्के बसण्याचं जे कारण आहे ते कारण आपण आजवर जे केलेलं आहे ते अद्वैत तत्वज्ञानाच्या दृष्टीने कामाचे नाही असे आपल्याला आज ऐकावे लागणार आहे, ऐकून घ्यावे लागणार आहे. आता हा धक्का आहे की नाही हो? आणि धक्का वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, एरवी होय तेची आहे, परी काही कीजे बुद्धी तैसी नोहे. काय म्हणतात? ब्रह्म जसे असायचे तसेच आहे, त्याच्यामध्ये काहीही दोष नाही. पण काय करावे? कोणालाही ब्रह्माविषयी बुद्धी होत नाही. नाही होत बुद्धी. मी ब्रह्म आहे असा विचार कोणाच्या अंतःकरणात येत नाही. फार थोडे लोक असे आहेत की ज्यांच्या अंतःकरणात ब्रह्मप्राप्तीची तळमळ आहे, पण ती तळमळ सुद्धा ब्रह्मस्वरूपापासून दूरच ठेवते. काय विषय आहे? म्हणून म्हटलं की आता हे प्रकरण शॉकिंग आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की अद्वैत प्रकरणाचा जरासा भाग सुद्धा चुकू देऊ नका. आगम प्रकरणामध्ये ओंकाराला सगुण आणि निर्गुण रूपाने सुस्पष्ट केलाय. तो ओंकार शिव आहे, अद्वैत स्वरूप आहे, शांत आहे आणि प्रपंचाची उपशमा म्हणजे द्वैताचं अस्तित्वच नाही त्या ओंकारामध्ये असं सांगण्यात आलं. त्या ओंकाराचं जर ज्ञान झालं तर ज्ञाते द्वैतम न विद्यते, द्वैत शिल्लक राहत नाही. अशा पद्धतीने ज्ञानाने, ओंकार स्वरूपाच्या ज्ञानाने अद्वैताचा अभाव सिद्ध झाला. दुसरं प्रकरण वैतथ्य आहे. त्याच्यामध्ये सगळं स्वप्नवत आहे, मायेच आहे, गंधर्व नगरी आहे असे दृष्टांत दिले आहे. आणि जे माईक आहे त्याला निर्मिती आहे, त्याला अंत पण आहे. त्याच्यामुळे माईक वस्तूचा स्थितिकाळ हा अत्यल्प असतो, भासमान असतो, कल्पित असतो. वर्तमान काळ जसा भासतो तसा भासायच्या क्षणानंतर तो भूतकाळात गेलेला असतो. त्याच्यामुळे वर्तमान काळ संपलेला आहे.
जो आलेला आहे तो गेलेला आहे. आणि हे जर लक्षात आलं तर आलेला क्षण क्षणभराचा आहे. त्याच्यामुळे द्वैत क्षणिक आहे आणि द्वैताचा अभाव आहे. याचं कारण क्षण मात्र सुद्धा ज्याचं अस्तित्व आहे ते खऱ्या अर्थाने अस्तित्व मानल्या जात नाही. म्हणून अद्वैताची सिद्धी तर्काच्या साह्याने होऊ शकते का हा पहिला प्रश्न, आणि तर्काच्या साह्याने अद्वैताचं ज्ञान होऊ शकतं हे याचं उत्तर. मग ते कशा पद्धतीने होऊ शकतं याचे स्पष्टीकरण आता आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे हे प्रकरण अतिशय बारीक आहे. काका शंकराचार्य आपल्या संबंध भाष्यामध्ये अद्वैत प्रकरणाचा संबंध भाष्य, प्रत्येक प्रकरण सुरू झालं की त्याचा संबंध कसा जोडायचा या संदर्भात शंकराचार्य सांगतात की स्वधर्मानुरूप आचरण केल्यामुळे अंतःकरणात मलरूपी निर्माण झालेले मेघ, कारण आकाश कसं आहे, स्वच्छ आहे, निरभ्र आहे, पण त्याच्यामध्ये जर ढग तयार झाले, अभ्र ढग तयार झाले तर ते काळे असतात आणि ते काळे ढग आकाशाला झाकून टाकतात. पण स्वधर्माचरणामुळे अंतःकरण शुद्ध होतो आणि पाहता पाहता ते मेघ दश दिशांना तितर भीतर होऊन जातात. काकांची ओवी आहे, चित्त नभी मळ जलद व धर्म वारियाने मंद वाहिले दश दिशा अलगद नुरे एकू. अपेक्षा आहे की आपला चित्त शुद्ध झाला आहे. अपेक्षा आहे की राग द्वेष आमच्या अंतःकरणातून कमी झाले आहेत. त्यामुळे माझं चित्त शांत झालं आहे. दोन प्रकरण घेतली आहेत बरं का आपण. आता कुठेतरी आमचं चित्त शांत होण्याची गरज आहे. वेदांत शास्त्राचं शाब्दिक ज्ञान झालं म्हणजे अनुभूती आली असा त्याचा अर्थ कधीच घेऊ नका. म्हणून प्रवचनकार हा अनुभूतीयुक्त असतो असं सांगता येणार नाही. परंतु एकदा अद्वैत बोध उदयाला आला, ब्रह्माभ्यासाला प्रारंभ झाला की ते तत्व मी आहे असं जाणून मी ब्रह्मरूप आहे हे चिंतन ज्याच्या अंतःकरणामध्ये होता होता त्याला सहजता येईल. मी चिंतन करतो आहे असं सुद्धा जेव्हा त्याला वाटणार नाही तेव्हा तो अद्वैत रूप झालेला आहे. पण सांगण्याचं तात्पर्य तेव्हा त्याला सुख दुःख, मानापमान, हर्ष विषाद, अनुकूल प्रतिकूलता राहत नाही. लाभहानी आणि शत्रुमित्र, सुख दुःखे समकृत, लाभालाभ जयाजय. अजून पुत्र मित्रे शत्रु बंधू हे नाते शिल्लक राहत नाही. तो सगळ्या द्वंद्वांना समत्वाने बघतो. माझी साधना किती झाली, माझे प्रवचन किती झाले, मला प्रसिद्धी किती मिळाली, अशा पद्धतीने स्वतःला प्रस्थापित न करता मी महात्मा आहे असा आविर्भाव न आणता, जास्त वाचाळता न करता शांततेने राहून नित्य निरंतर तो आत्मचिंतन करतो. आपल्या बाबतची स्तुती आणि नमस्कार, आपल्याला मिळालेली प्रसिद्धी या सगळ्या इच्छा त्याच्या गळून पडल्या असतात आणि तो प्रसंगी ज्ञानापासून च्युत झालेला आहे. शास्त्र बोलण्याची एकदा इच्छा निर्माण झाली की दुसऱ्याला सांगावंसं वाटतं, आणि सांगावंसं वाटलं की आपल्याला येते असं वाटतं, आणि मग स्वतःला गुरु समजण्याचा एक भ्रम तयार होतो. आणि या भ्रमातून ज्यांनी आपली निवृत्ती करून घेतली त्याचं चित्त शुद्ध झालं आणि मग त्याचं चित्त शांत झालं. कसं असतं
की पुष्कळदा शांतता फार महत्वाची आहे. जसं आज मी तिघांची नावं घेतली, सुरेंद्रदेव, वासंतीताई पांडे आणि शंकर कुलकर्णी. मग अमृता पांडेचं नाव घेतलं. आता शिल्पा वहिनींचं नाव घेणारच होतो, तत्पूर्वी मला कोणीतरी सुचवलं. त्यामुळे मी विसरलो असा भ्रम लोकांच्या मनात तयार झाला. पण कालच त्यांचं आणि माझं बोलणं झालं असल्यामुळे पुन्हा ताजा होता हा विषय आणि विसर करण्याचा प्रश्न नव्हता. चित्त जेव्हा आपलं शांत होतं तेव्हा आतमध्ये उचल-पचल होत नाही. स्वस्थ आणि स्थिर असतो माणूस. आणि असा मी स्वस्थ आणि स्थिर असेल तर आता आवरण दोषाच्या निवृत्तीसाठी अद्वैत नावाचं प्रकरण आपण आज अभ्यासायला घेतलेलं आहे. मांडुक्याने इथपर्यंतची आपली स्थिती आली आहे असं गृहीत धरलंय. वैतथ्य प्रकरणात द्वैताची मांडणी आहे आणि द्वैताची मांडणीमध्ये साधना आहे, सिद्ध आहे, साधक आहे, ब्रह्मसत्ता आहे. अद्वैतामध्ये असला कुठलाच प्रकार शिल्लक राहत नाही आणि म्हणून धक्के बसतात. आता जर म्हटलं की एकाही साधनाची गरज नाही तर काय होऊन जाईल? आली मुश्किल. म्हणून ऐकणाऱ्यांनी ऐकण्याची पूर्ण तयारी ठेवा. आज अनौदारिकारी साधक जो असतो त्याला हे फार कठीण जातं. जे मी सांगतो आहे त्या गोष्टी संवादी जरी असल्या तरी त्या गोष्टी सर्वस्व नाही हे लक्षात ठेवा. सर्वस्व नाही पण संवादी आहे, त्यावेळेपुरतं अनुकूल आहे, पण त्याच्या पुढे जाण्याची तयारीच होत नाही. उदाहरणार्थ दैवतांची स्तोत्रे अर्थ न समजता घडा म्हणून टाकणे. काय करतात साधक? 25 वर्षापासून मला एवढी स्तोत्र पाठ आहे, घडा म्हणतात. वाटेल तेवढी स्तोत्र म्हणून टाकतात. गोड आवाजात म्हणतात, सुस्वरतेमध्ये म्हणतात, पण त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. अशा वेळी त्यांनी केलेली जी साधना आहे ती जशी फलद्रूप व्हायची त्या प्रमाणात फलद्रूप होत नाही. म्हणजे बँकेत पैसे आलेत पण काढले नाही गेले, त्याच्यामुळे वापरता नाही आले. आता वापरता नाही आले तर मग बँकेत जमा होऊन फायदा काय झाला? तुम्ही त्याचा वापर नाही करू शकले तर फायदा काय? मग एवढ्या स्तोत्र पठणांचा काय फायदा झाला? फारसा नाही झाला. उदाहरण देतो. उदाहरण दिलं की तुमच्या लक्षात येईल की मला म्हणायचं काय आहे. कारण की मर्मावर झोंबलं जातं खूप आणि अद्वैत प्रकरण आहे. सांगणं तो भागच आहे, इथे द्वैतच नाही आहे. तर स्तोत्र म्हणणं हा म्हणणारा द्वैत आहे की नाही? म्हणणारा म्हणणाऱ्यामुळे द्वैत सिद्ध झालं ना. वाच्य, वाचक आणि वाचन त्रिपुटी आली. त्रिपुटीच्या अतीत ब्रह्म आहे. मग वाचणाऱ्याला ब्रह्माचं ज्ञान होईल का? नाही होणार ना. म्हणून अद्वैत प्रकरणामध्ये या गोष्टीला सुद्धा मुभा नाही. उदाहरण देणार होतो मी आता, पण विसरलो मी देत असलेलं उदाहरण. वेळेवर सुचलं होतं आणि हरवलं ते.
आवरण दोषाची निवृत्ती करायची आहे. खूप जणांना वाटतं की आपण खूप छान स्तोत्र पठण करतो, एक एक दीड दीड 2-2 तास पठण होतं. पण त्याचा अर्थ समजून घेण्याची नितांत गरज आहे. एक वेळ पठणाला मर्यादा आहे हे लक्षात असावं. पठणालाही मर्यादा आहे हे लक्षात ठेव. पठण करणं उत्तम आहे, केलंच पाहिजे. त्याला मर्यादा आहे. जेव्हा पठण करतोय तेव्हा त्याच्या अर्था व गहनाच्या मागे आम्हाला लागलं पाहिजे. पठणच करणारे थोडेसे, त्यातनं पुन्हा अर्थ पाहायचा. आता अर्थ पाहिल्यानंतर त्या अर्थाचं आचरण करणं आलं. याला साधन असं म्हणतात. अर्थाचं आचरण त्याला साधन असं म्हणतात. आणि हे साधन परिपूर्णतेला गेलं की त्याला सिद्ध असं म्हणतात. अद्वैत प्रकरणामध्ये साधन नावाची गोष्टच अस्तित्वात ठेवली नाही, तर मग सिद्ध नावाचा प्रश्न कुठे होतो? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. म्हणजे मुळातला मी मुक्त आहे, माझेपणाने मी बद्ध आहे. आता माझेपणाचं बद्धता हे माझं नाही याने निघून गेली तर मी मुक्त झालो हे म्हणणं सुद्धा काय आहे? हास्यास्पद आहे. म्हणून बंध मोक्ष क्षीण तुका म्हणे. अद्वैत प्रकरण आहे, या उंचीवर जायचं आहे. उदाहरण एक आता सुचलं मला, लक्षात घ्या. कैद्यांची पाहणी करण्यासाठी जेलर जेलमध्ये गेला. कैद्यांची पाहणी करण्यासाठी जेलर जेलमध्ये गेला. झालं, तो जेलमध्ये गेल्याबरोबर पुन्हा दार लावून घेतात आणि मग तो सगळ्यांच्या निरीक्षणासाठी जातो त्यांच्या त्यांच्या बरॅक्स मध्ये. आता सगळ्यांचं निरीक्षण झाल्यानंतर तो जेलर जेलमधून बाहेर निघाला, तो दार काढून बाहेर आला. मग आता जेलर मुक्त झाला असं म्हणाल का तुम्ही? नाही. का नाही म्हणणार? कारण जेलर बंदिस्त होता हेच आपल्याला मान्य नाही. मग नव्हता का बंदिस्त? तो गेला होता की जेलमध्ये. म्हणजे पहिल्यांदा जेलचं दार उघडल्यानंतर तो आत गेला, लगेच ते दार लावून कडी कुलूप बंद करून टाकला गेलाय आणि मग तो आत गेलाय. अजून एक दोन दारं असतील, नंतर मग तो बरॅक्स मध्ये गेलाय. पण तरीही तो बंदिस्त आहे असं त्याला वाटत नव्हतं. तसं मी मूळचा मुक्त असल्यामुळे माझेपणाने झालेली बंदिस्ती ही कल्पित आहे, तत्कालिक आहे आणि भासमान आहे. कल्पित शब्द आम्हाला पाहिजे तसा समजत नाही, भासमान शब्द समजतो. आकाशामध्ये वेगवेगळे आकार दिसतात प्राण्यांचे, पण त्यातला एकही प्राणी आकाशात अस्तित्वात नाहीये. पण आकाशाकडे पाहिल्यानंतर त्या प्राण्याचं पूर्ण आठवण होते. आता आठवण होते म्हणजे आठवण स्वरूपात तो प्राणी आकाशात आहे की नाही? हो. पण वस्तुतः तो प्राणी आकाशात आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. तसं मी, प्रत्येकाने स्वतःला म्हणायचं आहे बरं का, मी मूलतः बंदिस्त नाही. आणि म्हणून अहम ममत्वाच्या बंदिस्तीमध्ये मी नसल्यामुळे न कश्चित जायते जीवो संभवोस्य न विद्यते. मग आता जर मी बंदिस्त नाही तर त्या जेलरनी किती साधना केली म्हणजे तो जेलमधून मुक्त होईल? काही करण्याची गरज नाही आहे त्याला. मी मुक्त आहो हे कळलं तर, जेलरला मी मुक्त आहो हे कळलं तर, नाही कळलं तर तो कैद्यासारखा झाला. आणि म्हणून किती स्तोत्र अर्थ न समजता केले
तर भलं होईल. दुसरा मुद्दा आहे, पूजेसाठी शेंदूर लावलेला दगड समोर ठेवतो आणि त्याची पूजा करतो. तुकोबा म्हणतात, तीर्थ धोंडा पाणी. एक तर दगडाला तीर्थ म्हणतो, नाही तर तिथल्या पाण्याला तीर्थ म्हणतो. तीर्थ धोंडा पाणी. तुकोबा झाले तर ज्ञानोबा कुठे मागे राहतात का? देवी देवो म्हणती विसरली या भुली. आमच्या देवघरात देव असतात आणि एकाला आम्ही देव म्हणतो आणि दुसऱ्याला आम्ही देवी म्हणतो. ज्याला देव म्हणतो त्याला आम्ही बुक्का लावतो आणि ज्याला देवी म्हणतो तिला आम्ही हळद कुंकू लावतो. देवांमध्ये केलेला भेद. अद्वैताची सिद्धी होईल का हो? द्वैताचा काय करतोय आम्ही? पुन्हा गिरवतोय द्वैत. मग अद्वैताची सिद्धी होईल का? ही गंमत आहे सगळी. आता ह्या उंचीवर आम्हाला पोहोचायचं आहे आणि ह्या उंचीवर जर पोहोचायचं असेल तर आहे तसं आतापर्यंत जी समज घेतली त्याच्यापेक्षा आम्हाला विकास करून घ्यावा लागेल, ज्याला ऍक्सेप्टन्स असं म्हणतात. ते ऍक्सेप्टन्स आम्ही घेतलं पाहिजे. आणि जर तसं असेल आम्हाला एकही कॉन्ट्रॅडिक्शन दिसता कामा नये. कॉन्ट्रॅडिक्शन असेल तर आम्हाला समजत नाही. काय म्हणतोय? मी सुद्धा श्रोता आहे. माझ्या तोंडून निघालेलं वाक्य मी स्वतः ऐकतो आहे. मी स्वतःसाठी बोलतो आहे. ही माझी भूमिका आहे. तुम्हाला सांगणे ही भूमिका नाही, शिकवणे ही भूमिका बिलकुलच नाही. शिकवण्याचा प्रश्नच नाही. मी स्वतः एक श्रोता आहे आणि त्या श्रोतृत्वाच्या माध्यमातून स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो. असा विचार जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या साधनाला आपल्यासाठी वापरून घेता येतं. वेदांतांनी सांगितलेले कर्म कसे करायचे फार अवघड काम आहे, पण संतांनी सांगितलेलं करणं फार सोपं आहे. वेदांतांनी सांगितलेले कर्म करणं फार फार कठीण आहे. वेदांनी सांगितलेले, वेदात सांगितलेले, वेदांतांनी नाही, वेदात सांगितलेले फार कठीण आहे. पण संतांनी त्यांना इतकं सोपं करून दिलंय. आई घास मऊ करून देते ना, तसं भगवंतानी मऊ करून दिलं गीतेमध्ये. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंद. आपल्या पाडसाला पोटभर अन्न मिळावं म्हणून हरिणी जसं दुग्ध प्राशन करते, वासराला पोटभर प्यायला मिळावं म्हणून गोमाता जसं स्तनपान करते, तशी गीता माता आपल्यासाठी आहे. म्हणून गीतेने सांगितलेले आणि संतांनी सांगितलेले बस. गीतेमध्ये जेव्हा भगवंत सांगतात ना तेव्हा भगवंत श्रीगुरुच आहेत. त्या ठिकाणी साक्षात ब्रह्म श्रीगुरु रूपाने भगवंताच्या रूपाने भगवद्गीता सांगते झाले. गीता आपल्यासाठी प्रमाण आहे. गीता आपला प्राण आहे आणि गीता आपलं जीवन असावं. गीता प्रमाण, गीता प्राण आणि प्राण हेच जीवन असतं. म्हणून गीता आपलं जीवन असावं. काही अडचण जात असेल भगवद्गीतेत तर माऊली ज्ञानोबा आपल्यासाठी उभे आहेत.
इतर संतांच्या रचना आहेत. या सगळ्यांना डावलून काही लोक आपल्याच मनाने चालतात. मनःपूतम समाचार, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. त्या ठिकाणी विद्वान जे असतात ते मत्सराने माझे चिंतन ऐकत नाहीत असं भगवंत म्हणतात. सत्ताधीश असतात ते मस्तीमुळे माझं ऐकत नाही, आणि जे मूर्ख असतात आपलाच रेटा लावण्यामध्ये मशगूल असतात त्यांना माझं बोलणं समजत नाही, म्हणून ते माझं ऐकत नाहीत. अशा पद्धतीचे 3 कॅटेगरी भगवंतांनी केल्या आहेत. आणि आपण ऐकण्याच्या कॅटेगरीत बसलो पाहिजे. म्हणून जी रचना झाली ती माझ्यासाठी झाली, मला बरं वाटलं म्हणून झाली, मला आनंद मिळाला म्हणून झाली नव्हे, अखंड आनंद माझा कायम टिकावा म्हणून. म्हणून गीता विहित कर्म करावं, संत विहित कर्म करावं, त्यांनी चित्त शुद्ध होतं, त्यांनी चित्त शांत होतं. आणि तैतिर्यामध्ये पण उपासना सांगितली आहे. गृहस्थाश्रमांना या सगळं करणं अवघड जातं. अनेक अडचणी गृहस्थाश्रमांसमोर येतात आणि अद्वैतापर्यंत झेप जात नाही. आणि हे जर आमचं गेलं असेल तर मग आमचं कार्य बरोबर व्हायला लागतं. एखादा आरती म्हणतो, कोणी भूपाळी म्हणतं, काय सांगू. आरती किती म्हणायची असतात हो? प्रश्न विचारतो. आरत्या किती म्हणायच्या असतात? आरत्या म्हणायला लागला 3 म्हणतो आम्ही. आरत्याच्या मागे काय होऊन जातं, चळद लागते आरत्यांची. एक झाली की दुसरी, दुसरी आरती झाली की तिसरी, तिसरी आरती झाली की चौथी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा गंमत असते बरं का. मला जी आरती चांगली गाता येते ती म्हणून दाखवायची. म्हणजे काय म्हणतो वा 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 वा, मग काय सुंदर गातो हा, काय मस्त म्हटली यांनी आरती. तत्वाला गवसणी घालणं हरवून जातं. आणि एका देवापासून दुसऱ्या देवाचा भेद करायचा, दुसऱ्या देवापासून तिसऱ्या देवाचा भेद करायचा. या देवाची आरती राहिली, त्या देवाची आरती राहिली. अशा पद्धतीने अनधिकारी लोक आरत्यांची चळत आरत्याच आरत्या म्हणत असतात. आपल्याला जी चांगली पाठ आहे ती म्हणायची, आपल्याला जी चांगली गाता येते ती म्हणायची, चांगला ताल आणि सूर ज्याच्यात जमतो ती म्हणायची. मी आरती कशी म्हणतो हे सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून म्हणायची. इतक्या सगळ्या भानगडी ज्या वेळेला निर्माण होतात तेव्हा त्या उपासनेपेक्षा घरी जाऊन एकट्याने आर्ततेने म्हटलेली आरती महत्वाची आहे. पुष्कळदा फळावर कीर्तन होतं आणि कीर्तनकाराला सुद्धा साथीदार लागतात. आता त्या साथीदारालाही चाल द्यावी लागते. म्हणजे मग कीर्तनकार थोडा थांबला, त्याला दम घेता येतो आणि साथीदार म्हणतो. आता 4-5-6 साथीदारामध्ये एका साथीदाराला चालच नाही मिळाली,
तो कीर्तनातच संतापला, कीर्तन सोडून निघून आला साथीदार. आता तू कीर्तनासाठी गेला होता की तिथे मी कसा म्हणतो हे दाखवण्यासाठी गेला होता? विठ्ठलासाठी आला होता की गाण्यासाठी आला होता? फार गमती आहे. पण एवढ्या सगळ्या गमती सांगत बसलं तर आम्ही करत असलेलं जे काही आहे तो किती गोंधळाचा आहे हे आपल्याला लक्षात येईल. एका देवापासून दुसऱ्या देवाचा भेद करण्याने आम्ही अभेदामध्ये जाऊ का? एक देव आणि दोन देव, देवांमध्ये द्वैत केलं, अद्वैतामध्ये पोचू का? देवामध्ये भेद केला, अभेदामध्ये पोचू का? एका देवाचा उपासक दुसऱ्या देवाच्या उपासकाचा द्वेष करतो हे तर त्याच्याही पेक्षा पलीकडे आहे. कोणी शंकराची पूजा करतं, कोणी विष्णूची पूजा करतं, कोणी गणपतीची पूजा करतं, कोणी देवीची पूजा करतं. आता देवीची पूजा करणारा सर्व शक्तीपीठांना जातो, गणपतीची पूजा करणारा अष्टविनायकांना जातो, दत्ताची पूजा करणारा हा दत्तांच्या ठिकाणाला जातो, मारुतीची पूजा करणारा समर्थांच्या 11 मारुतींना जातो, शंकराची पूजा करणारा शंकराच्या तीर्थक्षेत्रांना जातो. देव वेगवेगळ्या स्थानामध्ये वाटले आणि देव वेगवेगळ्या ठिकाणी आहे म्हणून वेगवेगळे ठिकाणं पाहायला चाललाय. देव वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्याला 12 ज्योतिर्लिंग, 11 मारुती, अष्टविनायक, शक्तीपीठ. आता शक्तीपीठ मार्ग निघतोय. नाम आणि नामी याची अभिन्नता विसरलो. एका नामापासून दुसऱ्या नामाला भिन्न करून त्या नामाच्या उपाधीनी असलेल्या देवांना सुद्धा भिन्न केलं, त्याच्या स्थानांना सुद्धा वेगवेगळं केलं. आम्ही अद्वैताकडे पोहोचू का? उपास्य दैवत तुम्हाला स्वीकारण्याची मान्यता आहे, पण इतर दैवत त्यापासून वेगळी आहे असं समजण्याचं कारण नाही ना. आणि तसं वाटलं की मग वेगवेगळी स्तोत्र म्हणावीशी वाटतात, वेगवेगळ्या आरत्या गाव्याशा वाटतात आणि त्याच्यामध्ये मशगूल खुश असतो. काय आहे की इतके स्तोत्र म्हटले की छान वाटतं, सकाळच्या वेळी खूप प्रसन्न वाटत. ही प्रसन्नता 24 तास ठेव की नुसत्या सकाळच्याच वेळी कशाला पाहिजे. एकदा देवाची पूजा झाली की समोर येणारा प्रत्येक देव आहे असं का वाटू नये. देवाची पूजा झाल्यानंतर मग जे काही दिवसभराचा व्यवहार आहे तो राक्षसांशी का करायचा, देवाशीच का करायचा नाही? देव समजून का करायचा नाही? देवत्व जाणून का राहायचं नाही? अद्वैत प्रकरणाचा प्रारंभ आहे, लक्षात ठेव. आणि या उंचीवरच अद्वैत प्रकरण जर आम्हाला समजलं तर मग आम्ही नामामध्ये रंगू आणि भगवंत अद्वैत आहे या निश्चयामध्ये जाऊ. मी देहरूप उपाधीला आहे, मी मायेने बद्ध झालो आहे म्हणून मी ब्रह्म आहे
असा विचार करावा लागतो आणि परमात्मा स्वरूपाला जाऊन मिळावं लागतं. सगळे वेगवेगळे साधनेचे प्रकार आहेत. काही जण नाद साधना करतात. ध्वनी, अनहत नाद, घननन बाजे, घननन बाजे, अनहत. हत शब्दाचा अर्थ नष्ट होणे असा होतो. अनहत म्हणजे नष्ट होत नाही, खंड चालतो, त्याला अनहत नाद असं म्हणतात. उजव्या बाजूला येतो आणि त्याला भ्रमर गुफा असं म्हणतात. मग डावी बाजू आणि उजवी बाजू हा भेद झाला. नाद आणि नादराहित्य हा सुद्धा भेद झाला. आणि नादाचं अनुसंधान करत असताना मी अनुसंधान करणारा आणि अनुसंधान ज्याचं होतं तो नाद हा सुद्धा भेद झाला. एवढे द्वैतामध्ये आम्ही रंगलो आणि रमलो असतो तर आम्ही पुढे कसं जाऊ? ओंकाराचं सुद्धा नादानुसंधान करतात. ओम, मग घंटासारखा तो आतमध्ये आवाज घुमवायचा. यातून ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. पण सगळ्या अभ्यासाच्या पद्धती, सगळ्या साधना आणि साधनेतून येणारं सिद्धत्व हे सुद्धा सगळं काल्पनिक भेद आहेत. याला शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये कृपण शब्द वापरला आहे. आणि काका म्हणतात, ऐसेनी नाना धारणा सिद्ध साधक कल्पना, ऐसी या साधका कृपणा सत्य न दिसे. त्याला कधी सत्य तत्वापर्यंत जाऊन पोहोचता येत नाही. कुणाचाही मुलाहिजा इथे ठेवलेला नाही. कारण शिवस्वरूप व्हायचंय जीवाला. जीवत्वच अस्तित्वात नाही तर शिवस्वरूप होण्याचा प्रयत्न तरी कसा अस्तित्वात असेल? खूप गोष्टी आहेत हो. इथे कृपण म्हणजे कंजूष म्हटलंय, कंजूष. आणि दुसऱ्या तिसऱ्या कोणी म्हटलेलं नाही. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी त्याला कंजूष म्हटलाय, त्याला कृपण म्हटलाय. मी अशा पद्धतीने उपासना करतो की नाही, मी अशा पद्धतीने पूजा करतो की नाही, मी अशा पद्धतीने साधना करतो की नाही, मी अशा पद्धतीने व्यवहार करतो की नाही, मी अशा पद्धतीने विचार करतो की नाही, मी कृपण आहे. मान्य करावं. आणि आता ही कृपणता सोडून द्यावी. आता हे भेद तोडून टाकावे. आता या साधना पद्धतीतून आरत्याच्या मागे आरत्या, शेवटी कंटाळा येतो त्या आरत्यांचा. जो तो आपल्या आरतीची एक काय लावून देतो, शेपूट जोडून देतो आणि मग म्हणणारे टाळ्या वाजवत राहतात आणि विचार करतात की आता ओवाळा ओवाळा कधी येईल, कर्पूर गौरम कधी येईल. ते झाल्यानंतर मंत्र पुष्पांजलीचे चढाव उतार आता जरा कमी झाले. पूर्वी पुष्कळ होते. काही वर्षांपूर्वी मी ऐकले आहे तशी खूप. यज्ञेन यज्ञमय जंत देवा जे सुरू प्रॅक्टिकल गोष्टीच्या मागे आम्ही लागतच नाही. समजूतदारपणा ही वेगळी गोष्ट आहे आणि काहीतरी करत राहणं हे वेगळं आहे. लहान मुलं काहीतरी करत असतात, त्याला खेळ म्हणतात. आणि जो विचारपूर्वक करत असतो त्याला समजूतदारपणा असं म्हणतात. बुद्धी मागायची असेल तर गणपतीकडे जायचं. धन मागायचं असेल तर लक्ष्मीकडे जायचं. अहो रिद्धी सिद्धी त्याच्या डाव्या उजव्या बाजूला बसले. वेगळं तुम्हाला पुन्हा कशासाठी जावं लागतं? एका गणपतीला जर तुम्ही स्वीकारलं
तर तो स्वतःच ब्रह्मरूप आहे ना. आनंदमय हा ब्रह्ममय हा सच्चिदानंद हा अद्वितीय हा असी म्हणतो की आपण त्वम सच्चिदानंद हा अद्वितीय असी आनंदमय हा ब्रह्म प्रत्यक्षम तत्वमसी. एवढं सगळं आम्ही म्हणत असताना या घड्यांमध्ये किती दिवस राहायचं आणि या सगळ्या आरत्या पूजा पाठ या तीर्थक्षेत्राला फिर त्या तीर्थक्षेत्राला फिर. म्हणून नामीच्या अभेदातून नाम घेतल्या गेलं पाहिजे. नाहीतर नाम घेण्याच्या कृतीने मला फारसं काही मिळणार नाही. ब्रह्म वस्तुतंत्र की कर्तुतंत्र वस्तुतंत्र. मग कर्तुतंत्रातून वस्तुतंत्र ब्रह्म लाभण्याची शक्यता नाही, लक्षात ठेवा. म्हणून नाम आणि नाभी यांचा अभेद आहे हा निश्चय झाला पाहिजे. निश्चयाची बळ तुका म्हणे त्याची फळं. म्हणून नाम आणि नामी याचा अभेद असून नाम घेता आलं पाहिजे. सगळ्यांना नाम दिलं असतं. पण आता काय करता. कालच मला एक फोन आला होता, नाव नाही सांगणार. ते म्हणाले माझी पत्नी म्हणाली की मला बोलायचं आहे त्यांच्याशी, पण जरा अभ्यासाची चांगली तयारी झाली की बोलेल. अभ्यासाची तयारी म्हणजे काय, कल्पना की वास्तविकता. चांगली तयारी झाली की गुरुंशी बोलेल. कधी चांगली तयारी होणार. अभ्यासाची चांगली तयारी असते का आणि वाईट तयारी असते का. या चांगल्या वाईट कल्पना आपण रुजवून घेतल्या आपल्यामध्ये आणि मग त्या जाळ्यामध्ये स्वतःलाच अडकवून घेतलं. त्याच्यामुळे मी फोन करणार नाही, चांगली माझा अभ्यास झाला की मग मी फोन करतो. राहिलं बाबा तुमची मर्जी. जो स्वतःच कोश तयार करतो आणि त्या कोशामध्येच अडकून राहण्यासाठी उत्सुक असतो, त्याला सोडवणार कसं. जसे नाम घ्यायला पाहिजे तसे घेतले तर नामनामीचा अभेद सांगितलाय. नुसती संख्या मोजली तर नाही होणार. वहीत नोंद करून ठेवली तर नाही होणार. आल्याला गेलेल्याला वह्या दाखवल्या तर नाही होणार. त्याचं उद्यापन केलं तरी नाही होणार. उद्यापनाला जेवण घातली तरी नाही होणार. आणि तिथे माझं प्रवचन ठेवलं तरी नाही होणार. देवाला तो सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे. त्याला संख्या सांगावी लागते का, त्याला वह्या दाखवाव्या लागतात का. नामाचं उच्चारण करणं हे कर्तृतंत्र आहे आणि नाम सहज स्फुरण हे वस्तुतंत्र आहे. पहिले वाणीनी नाम घ्यावं लागतं आणि एक दिवस न घेताही नाम घेत राहतं. कळतंय का मी काय म्हणतात. ज्याला कळलं त्याला कळू द्या. मी एकदा स्टेट बँकेचं एक चित्र पाहिलं होतं. एकदा नाम पुन्हा सांगा. दिलं होतं. काय म्हटलं. पुन्हा कर्तृतंत्र वस्तुतंत्र सांगायचं. स्टेट बँकेचं जे चित्र पाहिलं होतं त्या चित्रात असं दाखवलं होतं दामदुप्पट मध्ये की इकडनं 50 रुपयाची नोट जाते आणि 100 रुपयाची नोट निघते. त्याला म्हणतात दामदुप्पट योजना. तसं नाम घेतो आहे आणि न घेताही ते काय होत आहे, उत्स्फूर्तपणे येत आहे. घेतलेलं नाम कर्तृतंत्र आहे
आलेलं नाम वस्तुतंत्र आहे. वाणीनी नाम घेण्याची जी कृती आहे त्याला कर्तृतंत्र असं म्हणतात. कर्तृतंत्राचं रूपांतर वस्तुतंत्रामध्ये झालं पाहिजे. वह्या आणि संख्यांमध्ये होऊन कामाचं नाही, उद्यापन होऊन कामाचं नाही. सहजता असली पाहिजे. नाम हे वस्तुतंत्र आहे आणि नामस्मरण हे कर्तृतंत्र. कर्तृतंत्रातून वस्तुतंत्रामध्ये मला प्रवेश करून घ्यायचा असतो. नित्य प्राप्त हे वस्तुतंत्र आहे. ब्रह्मस्वरूप नित्य प्राप्त आहे, नित्य सिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, नित्य प्रकाशमान आहे. नाम तसंच आहे. नामस्मरण कर्तृतंत्र आहे, नाम वस्तुतंत्र आहे. ही स्टेज एकदा आली पाहिजे. काहीही न म्हणता, काहीही न बोलता, काहीही न बघता, काहीही न वाचता, काहीही न घोकता जी स्थिती आहे ती आतमध्ये सांभाळल्या गेली पाहिजे. कारण एक वेळ काहीच होत नाही करणं, पण आत स्थिती असते, त्या स्थितीची आत्ता तयारी करून घ्यावी लागते. आणि मग जर झाली असेल तर यद्गत्वा न निवर्तन्ते, मग नंतर काही नाही करावं. मन ना डोले, कंठ ना हाले, जिव्हा स्मरे ना नाम, राम हमारा जाप करे, हम बैठे आराम. कबीर महाराज सांगतात. आधी कर्तृतंत्र आहे आणि मग वस्तुतंत्र आहे. मग मणी फिरवावी लागत नाही, मग संख्या मोजावी लागत नाही, नाम लिहून काढावं लागत नाही, उद्यापन करावं लागत नाही, संख्या नोंदणी करावी लागत नाही. काही न करता होत असतं, होत असतं आणि होत असत. त्याला म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर, परेचे ही परते घर, विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. यद्वै भूमा तत्सुखम. काय काय बोलू. थांबून जाऊया. उद्या सकाळी पुन्हा आपण अभ्यासाला येऊ. पण आता अभ्यासाची सूक्ष्मता एवढी आहे, विचारांची सूक्ष्मता एवढी आहे, इथे जर आम्ही योग्य पद्धतीने रुजू झालो ना, तर अद्वैत सिद्धी आहे. नित्य सिद्ध अद्वैताची सिद्धी आहे. आणि त्या सिद्धीसाठी अद्वैत प्रकरणाचा मांडुक्योपनिषदाने प्रारंभ केलेला आहे. अजून बरंच सांगणार आहे. त्यामुळे कृतिशीलतेला आता समजूतदारीपणेने आवर घालता आला पाहिजे. हा विचारपूर्वक बारीक समजून घ्या. आणि या अभ्यासात अभ्यास करावा लागत नाही, न करता अभ्यास होत असतो. एवढंच बोलून थांबतो. सद्गुरु डॉक्टर काकांच्या चरणी पुन्हा पुन्हा वंदन करतो. थांबतो. राम रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब रामकृष्ण. रामकृष्ण.